नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 4 1857च्या स्वातंत्र्य लढा या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तर चला पाहूया प्रश्न। प्रश्न पहिला, टिंबटिंब यांनी रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले। पर्याय पहा, 1 बक्षी जगनबंधू विद्याधर, 2 उमाजी नाईक, 3 मंगल पांडे, 4 नानासाहेब पेशवे। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उमाजी नाईक। पुढचा प्रश्न पहा, 2 पाईकांच्या उठावाचे नेतृत्व करणारे। पर्याय पहा, 1 बक्षी जगनबंधू विद्याधर, 2 मंगल पांडे, 3 उमाजी नाईक, 4 नानासाहेब पेशवे। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बक्षी जगनबंधू विद्याधर। पुढचा प्रश्न पहा, 3 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला? हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 उमाजी नाईक, 2 भागोजी नाईक, 3 बाबासाहेब भावे, 4 कजार सिंग। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कजार सिंग। पुढचा प्रश्न पहा, 4 टिंबटिंबमधील संथाडांनी इंग्रज राजवटी विरोधात सशस्त्र उठाव केला। पर्याय पहा, 1 महाराष्ट्र, 2 तामिळनाडू, 3 बिहार, 4 राजस्थान। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिहार। पुढचा प्रश्न पहा, 5 दत्तक वारस नामंजूर करून सातारा, झाशी व नागपूर ही राज्ये कोणी खालसा केली? पर्याय पहा, 1 लॉर्ड डलहौसी, 2 लॉर्ड कॅनिंग, 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस, 4 लॉर्ड रिपन। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी। पुढचा प्रश्न 6 पुढीलपैकी चुकीची जोडी निवडा। पर्याय पहा, 1 कोलामांचा उठाव छोटा नागपूर, 2 गोंडांचा उठाव गुजरात, 3 संताडांचा उठाव बिहार, 4 संन्याशांचा उठाव बंगाल। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोंडांचा उठाव गुजरात। पुढचा प्रश्न 7 1857 मध्ये ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील राष्ट्रीय उठावातील पहिला उद्रेक टिंबटिंब येथील लष्करी छावणीत घडून आला। पर्याय पहा, 1 कानपूर, 2 दिल्ली, 3 बराकपूर, 4 मेरठ। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बराकपूर। पुढचा प्रश्न 8 10 मे 1857 रोजी टिंबटिंब येथील सैनिकांनी इंग्रज राजवटीविरुद्ध उठाव केला। पर्याय पहा, 1 बराकपूर, 2 झाशी, 3 दिल्ली, 4 मेरठ।
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मेरठ. पुढचा प्रश्न पहा 9. एनफिल्ड बंदुकांच्या काडतूस प्रकरणाच्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर टिंबटिंब याने इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. पर्याय पहा 1 उमाजी नाईक, 2 बक्षी जगनबंधू विद्याधर, 3 मंगल पांडे, 4 कजार सिंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मंगल पांडे. पुढचा प्रश्न 10. मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी भारताचा सम्राट म्हणून कोणाला घोषित केले? पर्याय पहा 1 कुंवर सिंग, 2 कजार सिंग, 3 बहादूर शाह, 4 बख्त खान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहादूर शाह. पुढचा प्रश्न 11. 1857च्या उठावाचे ठिकाण व तेथे अग्रभागी असणाऱ्या व्यक्तींची नावे दिली आहेत. यापैकी चुकीची जोडी ओळखा. हा प्रश्न NMMS परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा 1 कोल्हापूर चिमासाहेब, 2 नरगुंद बाबासाहेब भावे, 3 संगमनेर अहमदनगर भागोजी नाईक, 4 सातपुडा परिसर रंगो बापूजी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सातपुडा परिसर रंगो बापूजी. पुढचा प्रश्न पहा 12. टिंबटिंब हे 1857च्या राष्ट्रीय उठावाचे वैशिष्ट्य होते. 1 मराठे राजपूत ऐक्य, 2 इंग्रज मुसलमान ऐक्य, 3 उत्तर भारत दक्षिण भारत ऐक्य, 4 हिंदू मुसलमान ऐक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिंदू मुसलमान ऐक्य. पुढचा प्रश्न पहा 13. 1857च्या उठावात खानदेशातील उठावाचे वैशिष्ट्य. पर्याय पहा 1 आदिवासींचा मोठा सहभाग, 2 दीर्घकाळ चाललेला उठाव, 4 सुमारे 400 भिल्ल स्त्रियांच्या उठावातील सहभाग, 4 उठाव काळातील जनतेचे ऐक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुमारे 400 भिल्ल स्त्रियांच्या उठावातील सहभाग. पुढचा प्रश्न 14. भारताच्या शेवटच्या गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्याचा पर्याय ओळखा. हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा 1 लॉर्ड रिपन, 2 लॉर्ड डलहौसी, 3 लॉर्ड कॅनिंग, 4 लॉर्ड बेंटिंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न 15. सातपुडा परिसरात लढ्याचे नेतृत्व करणारे. पर्याय पहा 1 शंकर शहा, 2 चिमासाहेब, 3 भागोजी नाईक, 4 बाबासाहेब भावे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शंकर शहा. पुढचा प्रश्न पहा 16. 1857च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या बहादूर शहांना इंग्रजांनी टिंबटिंब येथे कारावासात ठेवले. पर्याय पहा 1 नेपाळ, 2 रंगून, 3 श्रीलंका, 4 अंदमान.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रंगून. पुढचा प्रश्न पहा 17. ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता टिंबटिंबमध्ये संपुष्टात आली. पर्याय पहा 1 1856, 2 1857, 3 1845, 4 1858. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1858. पुढचा प्रश्न पाहूया 18. चित्रातील व्यक्ती कोणत्या छावणीत हिंदी सैनिक म्हणून तैनात होती. पर्याय पहा 1 मेरठ, 2 बराकपूर, 3 झाशी, 4 बनारस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बराकपूर. पुढचा प्रश्न पाहूया 19. 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी टिंबटिंब हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. पर्याय पहा 1 गव्हर्नर, 2 व्हाईसरॉय, 3 भारत मंत्री, 4 ब्रिटिश मंत्री. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत मंत्री. पुढचा प्रश्न पहा 20. भारतातील शेवटचे गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय पुढीलपैकी कोण. हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा 1 लॉर्ड रिपन, 2 लॉर्ड डलहौसी, 3 लॉर्ड कॅनिंग, 4 लॉर्ड बेंटिंक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न पहा 21. इसवी सन 1858च्या कायद्यानुसार झालेले बदल पुढे दिले आहेत. त्यामध्ये चुकीच्या विधानाचा पर्याय ओळखून लिहा. हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा 1 ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली, 2 व्हाईसरॉयच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण झाले, 3 भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण केले, 4 गव्हर्नर जनरल ऐवजी व्हाईसरॉय हे पद निर्माण केले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हाईसरॉयच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण झाले. हे विधान चुकीचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS परीक्षेची तयारी करत असताना इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 4 1857चा स्वातंत्र्य लढा या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.